महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। अशोक राठोड गेल्या 67 दिवसापासून उपोषणाला बसले होते। त्यांच्या अत्यंत रास्त मागण्या आहेत। इतर समाजाप्रमाणे या समाजालाही सवलती द्याव्यात। हा समाज एवढा मागासलेला आहे की याला खऱ्या अर्थानं उन्नतीकडे जाण्याचा मार्ग आता ब्रेक झालेला आहे। म्हणून त्यांचा हा पाठपुरावा गेला तर हे तिसऱ्या वेळा ते उपोषण करतात आणि याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांकडे एक मागे बैठकही झाली होती नोव्हेंबरमध्ये। परंतु त्याच्यानंतर त्या मागण्याचा पुन्हा पाठपुरावा ज्याला म्हणता येईल किंवा त्या बैठकीप्रमाणे काहीच घडलं नसल्यामुळं आज ते उपोषणाला बसले। निश्चित येत्या मंगळवारी मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे। इतर सर्व मंत्री असतील त्यांनाही बरोबर घेणार आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे एक सविस्तर बैठक लावून यावर कायमस्वरूपी तोडगा कसा काढता येईल त्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन असं आश्वासन मी त्यांना आता आज आठवड्यांना दिलं आहे आणि माझ्या त्या विनंतीला मान देऊन त्यांनी आजचं हे उपोषण सोडलेलं आहे। येत्या 67 दिवसापासून त्यांचं उपोषण चालू होतं आणि त्यांच्या उपोषण करण्याच्या मागे त्या समाजाच्या जे काही मागण्या होत्या त्या मागण्या मिळाव्या, पूर्ण कराव्या यासाठी उपोषण चालू होतं। याच्यासाठी आज आम्ही मंत्री महोदय, पालकमंत्री साहेबांना आज विनंती केली की आमचे जे बंधू आहे त्यांची तब्येत थोडी खालावलेली आहे। ॲक्च्युली त्यांना डेंग्यू असेल असं वाटतंय कारण ताप कंटिन्यू आहे। म्हणून आज आम्ही पालकमंत्री साहेबांना विनंती करून आज उपोषण सोडत आहे आणि सर्वांना समाजाला व पत्रकार बंधूंना मी सांगू इच्छितो हा उपोषणात सुटलेला आहे आणि पालकमंत्री साहेबांचा मी खूप खूप धन्यवाद तर्फे फार मोठं एक लांब उपोषण केलेलं आहे आणि त्याच्यात पालकमंत्र्यांच्या हाते सोडण्यात आलेले। काय सांगणार त्यावर? साहेब, महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजांना ज्या समस्या भेडसावत आहेत ते वर्षानुवर्षापासून त्रास सहन करत आहेत। त्या समाजाला, दबलेल्या समाजाला न्याय मिळावा यासाठी ऑल इंडिया बंजारा टायगर्सतर्फे आम्ही वेळोवेळी आंदोलनं यापूर्वी केलेली आहेत। विभागीय कार्यालयासमोर 2022मध्ये 73 दिवस, 23मध्ये 75 आणि हे आज 67 दिवस झालेत। माननीय जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे उपोषण करतोय आणि या आमच्या ज्या मागण्या आहेत तर त्या समाजांच्या खूपच म्हणजे भावनात्मक आणि प्रगतीसाठी आवश्यक असल्याने आम्ही जे उपोषण सुरू केलेलं आहे तर त्या मागण्या संदर्भात संबंधित विभागाचे मंत्री, उत्तर भागात बहुजन कल्याण मंत्री माननीय अतुलजी सावे साहेब यांनी आमच्या सहकाऱ्यांना 8-10 दिवसापासून उपोषण मागे घेण्याबद्दल बोललेत आणि CM साहेबांसोबत मीटिंग लावून या मागण्याबद्दल बैठक घेऊन चर्चा करण्यासंदर्भात त्यांच्याकडनं कळवण्यात आलेलं आहे आणि आज पालकमंत्री साहेब स्वतः आमच्या सहकाऱ्यांच्या शब्दाला मान देऊन उपोषण सोडवण्यासाठी येऊन आज आपल्या समक्ष त्यांनी जी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत की या बंजारा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी माननीय CM साहेबांकडे आणि संबंधित मंत्र्यांकडे बोलणार असून मंगळवारी त्या संदर्भात ते काही निर्णय घेणार आहेत की बैठक लावण्यासंदर्भात। तर निश्चितच स्वतः पालकमंत्री साहेबांनी या मागण्यासंदर्भात लक्ष घातल्याने आमच्या अपेक्षा जास्त फलित झालेल्या आहेत की आम्हाला आता न्याय मिळण्यास विलंब लागणार नाही।